महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील अरण्य, अध्यात्म आणि जैवविविधतेचा समतोल राखणारे, साक्षात शिवशंकराचे वास्तव्य आणि भीमा नदीच्या उगमस्थानाचे रहस्य सांगणारे, श्रद्धा, जीवन आणि निसर्ग यांनी नटलेल्या सह्याद्रीच्या खोऱ्यातील एक वेगळाच इतिहास आहे. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले असे हे पवित्र तीर्थक्षेत्र, काळ्या पाषाणातील घडीव कोरीव दगडाच्या मंदिराने भीमाशंकरच्या परिसराला पवित्र स्थान अशी ख्याती दिली आहे. हे स्थान आपल्याला निसर्ग, अध्यात्म, श्रद्धा, मनःशांती, पावित्र्य आणि जैवविविधता याचे दर्शन जवळून देते. वर्षातल्या कुठल्याही ऋतूमध्ये भीमाशंकरच्या अरण्यात विविध प्रकारची फुले बहरलेली दिसतात. आल्हाददायक स्वच्छ वातावरणामुळे पर्यटक या ठिकाणी आपोआप ओढले जातात. इथं राहणाऱ्या आदिवासींनी हे जंगल सांभाळण्यासाठी, वाढवण्यासाठी मोलाचा वाटा उचलला आहे. महाराष्ट्राच्या मानचिन्हांपैकी एक असलेल्या शेकरू अर्थात जायंट स्क्विरल या सस्तन प्राण्याचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. खरं तर तिच्या या अधिवासाला संरक्षण देण्यासाठी या जंगलाला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं आहे. भीमाशंकर अरण्यामध्ये वाटसरूंसाठी पाऊल वाटांची पर्वणीच आहे. घनदाट अभयारण्यातून चालल्यावर साधारण 2 किलोमीटरच्या अंतरावर गुप्त भीमाशंकर आहे. भीमा जिथे उगम पावते तिथे दगडामध्ये कोरलेले छोटेसे शिवलिंग आहे. लहान झऱ्याच्या स्वरूपात वाहणारा प्रवाह पावसाळ्यात मोठा धबधबा होतो. तो या शिवलिंगावर पडून सतत अभिषेक करत असतो. चोहोबाजूंनी हिरव्यागार टेकड्यांनी आच्छादलेले हे ठिकाण वयोवृद्धांसाठी अध्यात्म, तरुणांसाठी निसर्ग आणि साहसाची हाक, संशोधकांसाठी संशोधनाचे ठिकाण व देशी परदेशी लोकांसाठी कुतूहलाचे स्थान म्हणजेच भीमाशंकर.